कुणाची हवा आहे इथं? इथं समाधान अवताळे, बरं. विनायक यादव, समाधान अवताळे, हां जे काय असेल ते त्यांचं. हां कारण तेवढी कामच केली त्यांनी ना, हां. काय विकास कामं झाली? भरपूर कामं. आजपर्यंत इतिहासात काय ते शिल्ले आंधळगाव ते मारापूर आसबेळी रोड म्हणते त्याला. हां इतिहासात मला जवळ किती तर डोया गेल्या असतील, रोड झाला नाही. ती रोड आज अखेर आमदार साहेबाच्या निधीतनं झाला. कामाचा काही कुठलंही रोड किंवा कुठलंही काही राहिलं नाही असं नाही. मारापूरचं कुठलंही काम राहिलं नाही. देवाबशी असेल, सभामंडप झाले ते, ब्लॉक झाले ते, पाण्याचं जवळजवळ 2-2.5 कोटीचं काम ते पण झालेलं आहे. रस्त्या 9.5 कोटीचं काम झालं आहे. मारापूरला ह्याच्या पाठीमागे कधी झालं नाही आणि ह्याच्या पुढे बी कधी होणार नाही असा विकास झाला आहे. काय ठरवलं आहे मारापूर? मारापूर जवळजवळ 80% हा समाधान दादाच, विनायक यादव फिक्स, काळ्या दगडावरची पांढरे भाजप. नमस्कार. आपलं नाव? भुजंगराव मारुती असबे. कुणाची हवा आहे? आता सध्याच्या परिस्थितीला बघितलं तर उद्या 27 तारीख आहे. हां शेवटची मुदत आहे हां अर्ज माघारी घ्यायची. मग अर्ज माघारी घेतल्यानंतर कोण उमेदवार फायनल होणार, कोण निघणार, ही उद्या 3 नंतरच ही स्पष्ट करेल, पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तर आता सध्याच्या परिस्थितीला आता जे उमेदवार आता सध्याच्या परिस्थितीला चालू घडीला जी काय भाजपमधनं जी काही उमेदवार जाहीर केली ती आणि जी काय महायुतीतनं जी काय आघाडीतनं जी उमेदवारी अजून काय त्यांचं अजून ऐकायलाच मिळालं नाही उमेदवार कोण आहे ती. तर टक्कर जर व्यवस्थित जर मिळाली तर आपल्याला सांगता येते बाबा अशा पद्धतीनं ह्याचं वातावरण चांगलं आहे, तशा पद्धतीनं त्याचं वातावरण चांगलं आहे. पण समोरचं जी पार्टी आहे ते अजून त्यांचा उमेदवारच अजून आम्हाला फायनल काय माहीत नाही. कुठल्या पार्टीचा? महाविकास आघाडी. बरं. की महाविकास आघाडी असू द्या किंवा त्यांचं काय तीर्थविकास आघाडी आहे असं काहीतरी त्यांचं ऐकायला मिळालं होतं. पण त्यांची उमेदवारी फायनल कोणाची आहे हे अजून काय स्पष्टीकरण आम्हाला ऐकायला मिळालं नाही. आणि ही चित्र स्पष्ट ही उद्या 27ला 3च्या नंतरच आम्हाला ही फायनल कळणार. जर उमेदवार ठाकाला ठाक असेल तर आम्हाला तुम्हाला स्पष्ट सांगितलं असतं बाबा अशा पद्धतीनं असं वातावरण आहे, तशा पद्धतीनं तसं वातावरण आहे. पण आता सध्याच्या घडीला आम्हाला चित्र काय स्पष्ट करता येत नाही, सांगता येत नाही कोणाचं वातावरण चांगलं आणि कोणाचं नाही. बरं. काय विकास कामं झाली ती का? आता सध्याच्या परिस्थितीला तशी सध्याच्या घडीला विकास कामं तशी झाली ती आपल्याला नाही म्हणता येत नाही. हा झाली ती विकास कामं झाली ती. पण आता विकास कामं जरी झाली तरी विकास कामं झाली परंतु आता ती पदावर आहेत म्हटल्यानंतर त्यांचं कर्तव्यच आहे. आता तुम्ही सत्तेवर आहे, तुमच्याकडे सत्ता आहे म्हटल्यानंतर तुमचं काम कर्तव्यच आहे. आम्ही जनतेने निवडून दिलेलं आहे. भलं जरी आम्ही मतं टाकली किंवा ॲफिडेविटने जरी मतं ना टाकली तर ती एकदा त्या पदावर याला की ती सगळ्या पूर्ण जनतेचाच तो व्यक्ती झाला, कोण वैयक्तिक पदावर असेल तर. मग त्याच्यामुळं काय ते काम झालेलं आहे. परंतु काम झालं म्हणून काय आपण त्याला असं म्हणता येत नाही बाबा तुम्ही काम केले ना आम्ही तुमच्या मागं जावं, असं काय ह्याच्यात राजकारणात ही काय चालत नाही. तुम्हाला सांगतो जी काय चाकुरी आहे त्या पद्धतीनं होईल. उद्या 27 तारखेला उद्या 3 वाजता कळेल. आणि आता आम्हाला सध्याच्या परिस्थितीला निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही. घेणार कधी आम्ही उद्या 3 नंतरच निर्णय घेणार. कोणाचं स्पष्टीकरण कसं झाले फायनल त्याच्यावर आम्ही उद्या 3 वाजता आम्ही निर्णय घेणार आणि कामाला लागणार. त्यावर आम्ही अजून काही निर्णय घेतलेला नाही, काय नाही. असं आता मसमध्ये चला इकडे नारळ फोडायला, चला तिकडं नारळ फोडायला, कोणाला आम्ही आतापर्यंत दुखावलं नाही. कारण का दुखावलं नाही, कारण उमेदवारीच आम्हाला अजून समजली नाही कोण कोणाचं आहे, कोण कुठून उभा राहणार आहे. मग मतदारांनी काय केलं पाहिजे. मग कामाला रोष नसून म्हणून आम्ही काय एकामेकाच्यात गेलो ही काय सगळ्या जनतेला माहीत आहे. परंतु अजून मारापूरकरांनी ठरवलं नाही का कोणाच्या मागं जायचं? अजून काय म्हणजे आता उद्या तुम्हाला सांगितलं की उद्या 27ला 3 नंतर तुम्ही जर 3 नंतर किंवा परवा दिवशी जरी आलं तर चित्र तुम्हाला स्पष्ट क्लिअर सांगतो बाबा अशा पद्धतीनं असं वातावरण आहे, अशा पद्धतीनं ह्याच्या मागे एवढी ती त्याच्या मागे एवढी ती जेवढं काय असेल
चित्र ही परवा दिवशी तुम्हाला स्पष्ट कळेल. वारा शीतं भाजप. कशासाठी काय काम विकास विकास केला आहे, रस्ते केले, तर पाण्याची व्यवस्था केली आहे. आमदार साहेबाच्या माध्यमातून जवळजवळ 25-30 कोटी रुपयाचा निधी गावाला आला आहे. मंदिराची कामं चालू आहे, ती प्लेवर ब्लॉक बसवले तर मंदिर आहे साईडने. त्यामुळं विकास गती नसल्यामुळं आमदार साहेबांनी जे उमेदवार दिल तो उमेदवार येणार. त्यामुळं काय आता सध्या तर विनायक यादव यांच्या नावाचे म्हणजे पंचायत समितीला हे आहेत उमेदवार, ते येणार. काय मारापूरकरांच्या मनात? माझ्या मनात किंवा माझ्या ग्रुपच्या मनात हां राष्ट्रवादीचं घड्याळ. बर कुणी राष्ट्रवादी त्याचा प्रचार करणार आम्ही. आणि राष्ट्रवादीचं उमेदवार जर फायनल झालं हां कमीत कमी 70% मतदान त्यांना देऊ आम्ही गावात मारापूरमधून. महारापूरमधून. ते आत नाही देणार. विकास कामं काय झाली ती का? झाली ती कामं. हां. कामाला आपलं कोणी विरा कामं कोणाला ह्याची दिली ती काय? हां त्यांची बगलबत्ती जगवायची कामं केली, गावाची दिली कामं. हां काम देतो माणूस त्याचा कार्यकर्ता मोठा व्हायसाठी. शासनाचं काम आहे, काय वैयक्तिक कोणाही घरचं नाही. लोकप्रतिनिधीचं कामच आहे ना, काम करणं, विकास करणं. दिनी मतं दिली ते बी चालते, न दिलं चालते, त्याचा आमदार आहे की ती. विकास कामं राहिली तर ना राहिली तर काय विषय आहे. होतील तर बघून तू नवीन आणावं करेल दुसरा कोण, त्यानेच करेल कशावरनं. की काय काम काय टिळा लावलं आहे. बर बी जे पी किती दिवस आहे, जोपर्यंत त्याचा खेळ चालला तोवर बी जे पी आहे. हां एक दिवस असं होईल की बी जे पी संपल दिसणार नाही बर थोड्याच दिवसात. बॅलेट पेपर जो आली हां बी जे पी वापरणार सो नाही कुठं. होईल आता बॅलेट पेपर कोणाला करू द्या उभा आपला भरोसा नाही याच्यावर. विषय अजिबात नाही विश्वास. हां बॅलेट पेपर काय दुखते घेते बी जे पी काय कोणाला फडणीचं दुखतंय का मोदी दुखतंय सांगा की. मग आज निवडणुका जर झाल्या जिल्हा परिषदच्या हां तर काय होईल चित्र? आता EMOवरच घेणार आहे तुमचं तर. घेतलं तरी बी हां येणार विरोध पार्टी बी जे पी येणार नाही. येणार नाही. एखादा गट आला देईल तर 4 गटापैकी नसतील बाकीचे विरोधी येणार. आणि काय ठरवलं आहे जिल्हा परिषदेला? मारापूरकरांनी जे आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव हे अतिशय कार्यदक्ष आणि कार्यशील सरपंच असल्यामुळे त्यांच्यामुळे गावाचा अतिशय चांगल्या प्रकारचे विकास झाला आहे, चालू आहे. लाईट, पाणी, रोड, लोकांच्या अडचणी हे वेळोवेळी लक्षात घेऊन त्यांनी कामाला स्वतःच्या कामापेक्षा जनतेचे काम हे महत्त्वाचे ठरवून वेळोवेळी धावून जाऊन लोकांना वेळोवेळी मदत करणे, सर्वसामान्य कुटुंबाच्या अडचणी, घरकुलाचा प्रश्न असेल, लोकांच्या अडचणी असतील ते वेळोवेळी सोडवले. आणि त्यांच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत अतिशय झपाट्याने काम ह्या मारापूर गावासारखं कुठं झालं नसेल असं मला वाटतं. मारापूरमध्ये सध्या भाजपची हवा आहे, कारण विकास आहे भरपूर भाजपच्या आमदारांचा. आमदारामुळं भाजपची हवा 100% मारापूरमध्ये राहणार आहे. ह्या गटामध्ये राहणार आहे असं माझं मत आहे. काय झाली ती का विकास कामं? बरीचशी विकास कामं चालू आहे. तेव्हाही काम सध्या चालूच आहे समोर तुमच्या. कशी? रस्त्याचं काम चालू आहे, रस्त्याची कामं आहे ती कसे अजून जे 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 रस्ता अडचणीतलं रस्ता होतं तेवढं होत आलेत आता. बर त्याच्यामुळे विकास व्हायला लागला असं आम्हाला. आता विकास कशाला म्हणायचं ते आत्ता आम्हाला कळायला लागलं. बर लाईटीचे पाण्याचे प्रश्न मिटले? मिटल्यात सगळे प्रश्न व्यवस्थित सगळे मिटलेले आहेत सध्या. त्याच्यामुळं आता वातावरण जरा तयार व्हायला लागले आता सध्या.
मग वातावरणाचा आता परिणाम म्हणजे आता उद्याच्याला आपल्याला कळेल बाबा कोण विरोधात कोण कुठं. मग ह्याच्यावर आपण ठरवायचं आपण काय करायचं काय नाही. अजून ठरवलं नाही का मारापूरकरांनी? मारापूरकरांनी ठरवलेलं आहे मनात, पण अजून उघड झालेलं नाही ना. बरं, काय मनात काय म्हणजे काय उघड व्हायचं? आता उमेदवार आपला तर फिक्स आहे, त्याच्यामुळं कोण आहे फिक्स? फिक्स आपला भाजपचा आहे की सरपंच विद्यमान सरपंच आहेत मारापूरचे, ते काय नाव ते? विनायक यादव विद्यमान सरपंच आहेत भाजपतर्फे. मग विरोध पार्टीचा कोण आहे आता उद्याच्याला आपल्याला कळेल. त्याच्यामुळं वातावरण सध्या तर तयार झालेलं आहे. कुणाच तयार झालं? भाजपचं वातावरण सध्या आहे, कारण गावातला उमेदवार असल्यामुळं बरंचसे साथ मिळणार आहे असं मला वाटतं.